नमस्कार, मैं हूं संजय सिंह और आप देख रहे हैं तेज भारत नेटवर्क, जहां हम लाते हैं ताजा महत्वपूर्ण खबरें। चलिए बढ़ते हैं आज की कुछ खास खबरों की ओर। दहिसर की जागरूक, संघर्षशील और विकास प्रिय जनता से मेरा रिश्ता केवल एक आमदार का नहीं बल्कि परिवार के सदस्य जैसा है। यह रिश्ता विश्वास, समर्पण और सेवा की भावना से बना है, जिसे अपने वर्षों से सशक्त किया है। नगर सेवक पद से शुरू हुआ यह जनसेवा का सफर और लगातार 3 बार आमदार के रूप में आपने जो अपार स्नेह, विश्वास और समर्थन दिया, वही मेरे कार्यों की सबसे बड़ी शक्ति और पहचान है। आपके सहयोग से ही दहिसर आज बुनियादी सुविधाओं, सड़क, जल, शिक्षा, स्वास्थ्य और सुरक्षा के क्षेत्र में विकास के पथ पर निरंतर आगे बढ़ रहा है। आगामी ब्रह्म मुंबई महानगर पालिका चुनाव में दहिसर के विकास को और अधिक मजबूती देने के लिए महायुति ने कर्मठ, अनुभवी और जनसेवा के लिए समर्पित उम्मीदवारों को मैदान में उतारा है, जो दहिसर की आवाज बनकर काम करेंगे। महायुति के अधिकृत उम्मीदवार वार्ड क्रमांक 1 रेखा राम यादव, चुनाव सिंह धनुष बाण, वार्ड क्रमांक 2 तेजस्वी अभिषेक घोषालकर, चुनाव चिन्ह कमल, वार्ड क्रमांक 6 दीक्षा हर्षद कारगर, चुनाव चिन्ह धनुष बाण, वार्ड क्रमांक 7 गणेश खड़कर, चुनाव चिन्ह कमल, वार्ड क्रमांक 8 योगिता पाटिल, चुनाव चिन्ह कमल, वार्ड क्रमांक 10 जितेंद्र पटेल, चुनाव चिन्ह कमल। जैसा अटूट विश्वास और आशीर्वाद आपने अब तक मुझ पर रखा है, वही समर्थन और स्नेह महायुति के इन सभी उम्मीदवारों को प्रदान करें। आइए एकजुट होकर दहिसर के सुरक्षित, सशक्त और विकसित भविष्य के लिए महायुति को प्रचंड मतों से विजयी बनाएं। नमस्कार। दहिसर विधानसभेतील माझ्या सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो, आपण गेले 3 दिवसापासून मला माझ्या घरी येऊन आपण फोनच्याद्वारे, आपण फेसबुकच्याद्वारे सगळ्यांनी जे काही माझ्याबद्दलची असलेली आत्मीयता ही आपण मला दाखवली, परंतु माझ्या पक्ष नेतृत्वाने घेतलेला निर्णय, हा निर्णयाचा आम्ही स्वागत करतो। आमच्यावरती परिवाराचे संस्कार आहेत आणि माझ्या पक्ष आणि माझं राष्ट्र हे प्रथम, पक्ष हा दुसरं स्थान आणि नंतर मी स्वतः आहे। त्यामुळे पक्षाने घेतलेल्या निर्णयाचं मी स्वागत करते। मी आपणा सर्वांस हात जोडून विनंती करते की ज्या पद्धतीने आपण मला 3 वेळा आमदार बनवलं, मला नगरसेविका बनवलं, त्यावेळेला जे आपण प्रेम दिलेलं होतं, तेच प्रेम, तोच सहकार्य आणि त्याच आपल्याकडनं मी अपेक्षा करत आहे की येणाऱ्या 16 तारखेला माझे 6 महायुतीचे नगरसेवक हे मला निवडून आणायचे आहेत आणि त्यासाठी 1 नंबरमध्ये शिवसेना चिन्हावरती आमच्या शिवसेनेच्या उमेदवार रेखा यादव आहेत, 2 नंबरमध्ये तेजस्वी घोषाळकर ही कमळ चिन्हावर आहे, 6 नंबरमध्ये दीक्षा कारकर ही धनुष्यबाण ह्या चिन्हावर आहे, 7 नंबरमध्ये गणेश खंडकर हे कमळ चिन्हावर आहे, 8 नंबरमध्ये योगिता पाटील ही कमळ चिन्हावर आहे आणि 10 नंबरमध्ये आमचे जितेंद्र पटेल हे सुद्धा कमळ चिन्हावर आहे। त्यामुळे मी आपणा सर्वांस विनंती करते की पक्षाने घेतलेल्या निर्णयाचं मी स्वागत केलेलं आहे, आपण सुद्धा त्याचं स्वागत करावं आणि येणाऱ्या 16 तारखेला महायुतीच्या सर्व उमेदवाराला निवडून आणण्यासाठी आपलं सहकार्य पाहिजे। पुन्हा एकदा कळकळीची विनंती करते की ज्या पद्धतीने व्हॉट्सअप, ज्या पद्धतीने लोकांमध्ये चलबिचल चाललेली आहे, माझ्या पक्षाने, माझ्या देवेंद्रजीने मला खूप मोठं केलेलं आहे। त्यामुळे आपण कोणत्याही अफवावरती आपला विश्वास ठेवू नका आणि ताईचा बहुमान करायचा असेल तर ताईला 6ही महायुतीचे उमेदवार निवडून द्या, जेणेकरून मी शिंदेसाहेब आणि देवेंद्रजींना हे 6 उमेदवार ज्या वेळेला नगरसेवक म्हणून निवडून येतील तेव्हाच ताईचा सन्मान होईल आणि ह्या सन्मानाची मी वाट बघते। तेव्हा आपण कुठच्याही अफवावरती, कुठच्याही लोकांच्या सांगण्यावर लक्ष न ठेवता माझा पक्ष माझ्या पाठीशी आहे। धन्यवाद। यह थी आज की मुख्य खबर तेज भारत नेटवर्क के साथ। अगर आपको वीडियो पसंद आई हो तो उसे लाइक करें, कमेंट करें, शेयर करें। धन्यवाद।